शितले काय ग अशी का दिसतेस? कल रात से सोई नहीं है, रात भर जगी थी। जागी होती का ग? झोप लागली नाही वय? अगं काय नाही जरा. अरे देवा, तुला लागेर बिगेर झालं का काय? हा त्या प्रदर्शनात जाऊ. काय पण काय काके. थांब जरा, मी आलीच. अगं अगं ऐक की. अगं काय नाही झालं. अगं ऐक की. तुला काय माहित मी झोपले होते का नाही? मुझे सब पता होता है। जासूस नाही का तू? नीट बस. काय गरज होती का काल शीतलला पाठवायची? काय झालं गेली तर? तुम्हाला काही काळजीच नाही बघा. तू आधी शांत होऊन काय झालं ती सांग. हो काय सांगायचं, काल आल्यापासून काहीतरी वेगळंच वागतेय बघा ती. नुसतं ते आर्मी आणि आर्मी वाल्यांचंच कीर्तन चालू आहे तिचं. बर मग अहो तुम्हाला कळत कसं नाही? तुलाही पुढचा विचार नको करूस. अहो पुढचा विचार नाही, लग्नाच्या वयात आली आता ती. तू नुसते हात धुवून तिच्या लागण्याच्याच मागे लागलेली असतीस का ग? तसं नाही, पण वासराच्या कानात वारं शिरतय, त्यामुळे तिच्या हातनं भलतं सलतं काही व्हायच्या आधीच तिला वेळीच आवर घालायला पाहिजे. अगं ती काय बी भलतं सलतं करणार नाही. तुम्ही माझं काय ऐकायचंच नाही असं ठरवलंय काय? अगं तसं नाही ग, ती काय चुकीचं करणार नाही एवढंच म्हणायचंय मला. अवघय, पण म्हणून आपण आपल्या जबाबदारीतनं चुकायला नको. वेळीच लग्न लावून देऊ तिचं. बर बघूया. पुष्पे, आजा कुठे गेलाय ग? काय माहित, देवळात आलंच नाहीत अजून. देवळातून आला नाही? मग गेलाय कुठं? त्यांचं काय सांगाव, जायचं टाइम आहे वय. आजकाल काय चाललंय त्याचं काय कळायला मार्ग नाही. अहो सांगायचं विसरलेस तुम्हाला मी. काय? अहो बार्शीवरनं अण्णाचा फोन आला होता, आपल्याला आजारी आहेत, ऍडमिट करावं लागलं असं म्हणलं. आणि अण्णाकडे एवढं पैसे बी नाहीत. त्याला जरा पैशाची मदत झाली असती तर बरं झालं असतं. नेमकं किती पैसे लागतात ते विचारून घे. माझ्याकडे पैसे नाही आहेत आता. आजाला जरी कुठे पैसे दिले मी? म्हणजे आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. आता जयडीच्या नावावर 15,000ची एफडी केली आहे ना, ती मोडून पैसे पाठवायला पाहिजेत बघा. जयडे जा ग, ती एफडीची पावती आण. आजा, अरे कुठे गेला होतास तू? अरे देवळातनं डायरेक्ट प्रॅक्टिसला गेलतो. म्हणजे भरतीचं चालूच आहे तुझं अजून? मामा ट्राय तर करणारच. आता कुठनं पैसे घेणार? नाही, आता पैसे भरून नाही, प्रामाणिकपणे ट्राय करणार. करा करा, प्रामाणिकपणेच प्रयत्न करा. अगं जयडे, बघत काय बसलीस, जा की एफडीची पावती आण. शितले, ध्यान किधर है तुम्हारा? काय भारी होता ना त्यो. कोण ग? त्यो आर्मी वाला. अजून मी तुझ्या डोक्यात तोच आहे का? मग ते होताच तसा. आर्मी वाले कसले भारी असतात ना. आर्मी वाल्यांची ना शानच वेगळी असती. बुटाला पॉलिश, कडक वर्दी, काय रुबाब असतोय आर्मी वाल्यांचा. हाँ ना, क्या लोग थे उनके आगे पीछे, क्या था उनका. ऐसी जिंदगी मिली ना तो मौत को भी खुशी खुशी चूम लो. मला बी तसंच वाटतंय. हीच खरी जिंदगी जी देशाला वाहिलेली असती. ह्यातच खरी शान आहे. तू सारखी म्हणायचीस ना, तुला अक्षय कुमारवाणी नवरा मिळाला पाहिजे, तुला ना फौजीच नवरा मिळाला पाहिजे बघ.
वय फौजी नवरा मिळाला तर काय होईल ना? वो छोड़, तू पहले ये सोच कि वो फौजी अजिंक्य को कैसे जानता है। मला बी तेच कळना झालंय. त्या आजाची एवढी कशी पोच की एवढा मोठा आर्मी ऑफिसर त्याच्याबद्दल विचारत होता. और वो भी इतनी अच्छी तरह से कि वो तूने अजिंक्य को शर्ट दिया था, वो भी उनको अच्छी तरह से याद है। त्या आजाची काहीतरी भानगड आहे. आपण म्हणत असतो येडाय येडाय, पण गडी लई वरपर्यंत पोचलाय. पण नेमकं काय ते कळना झालंय. गाडीत बी लई खुश होता. हा, कोणतरी आज भेटलं होतं असं म्हणत होता. कोण भेटला असल? हातात बी काहीतरी होतं त्याच्या. काय असल? मला माहित करून घेतलंच पाहिजे. अगं पण कशाला? आपल्या जगात काय काय चाललंय याची माहिती असली पाहिजे. स्टँड अप. तू आज बसायचं नाही, दिवसभर उभं राहायचं. आओ पण भैया ए भैया बिया काय नाही, राह उभा. चल, तुझ्यामुळे आय मिस चान्स. सो यू स्टँड अपच दिवसभर. भैया पण जमीरची तशी काय चूक नाही. मग काय माझी आहे? तसं पण नाही. मला काय वाटतं हे सगळं त्या आजाला सोबत ठेवल्यामुळे होतं. तुम्ही त्याला तुमच्यापासून दूर ठेवा म्हणजे तुमचं काम होईल. तो आजा आल्यापासून सगळे घोळ होत आहेत. अरे पण घोळ तर आज जम्या करतोय. त्या आजनं काय घोळ केलाय? आता त्या दिवशी तुम्ही गुलाबाचं रोप देणार होता, हा, त्या आजाने दिलं. हा. तुम्ही त्याला गाडी धुवायला लावली तर यानं शीतला चिखलात पाडून ठेवली. भैया शीतला आजा अजिबात आवडत नाही. आणि आजा तुमच्यावर असल्यामुळं तुमचं इम्प्रेशन डाऊन होते ना तिच्या समोर. पॉइंट आहे, पण मग नक्की करायचं काय? भैया त्याला जवळही ठेवायचं नाही आणि लांब पण करायचं नाही. मग कुठं ठेवायचा? टोले नाक्यावर. कशाला? टोले नाक्यावर राहू देत त्याला. गावची काय रखवाली करायची असेल ती करू देत. आणि ऊन वारा पाऊस आला तरी त्याने तिथेच राहायचं. आपलं काम पण होईल आणि त्याला शिक्षा दिल्यासारखं पण होईल.